Good evening, everyone. Give your attendance fast and let me know if I am audible. Okay, Harshad, Anuj, Pramita, Adesh. Okay, I'm sharing my screen. Pramita was absent from some lectures, last some lectures. Wait, my book is closed, I think. Wait a minute. Wait a minute, students. Can you see the book now? We are on our 25th lesson, Community Health and Hygiene. सामाजिक आरोग्य म्हणजे समाजातले आपल्या आसपासचे लोक त्यांच्यापासून कम्युनिटी तयार होते. कम्युनिटी म्हणजे काय? समाज. आपल्या आसपासचे नेबरहुड मधले सगळे लोक मिळून एक समाज तयार होतो. आणि आपल्या समाजाची हेल्थ अँड हायजीन म्हणजे आरोग्य, बॉडीचं आरोग्य असेल किंवा स्वच्छता असेल, त्या सगळ्याला काय बोलतात? हेल्थ अँड हायजीन. हायजीन मीन्स क्लीन अँड हेल्थ मीन्स अवर हेल्थ, आरोग्य, आपलं आरोग्य. The body free from diseases is called healthy body. When we say we are healthy, when we don't have any disease, if we are disease free, if our physical health is good, then we can call we are healthy. And hygienic means clean and safe. Okay. So what we have learned, community health, and then what are the threats to the health of the community. Then we have seen some examples. There were some true and false. Burning old tires is the bad thing. This is not right. Then spitting anywhere on the road. This is also bad habit. Using public toilets is the good habit. Looking other domestic animals. Looking after domestic animals. Domestic animals ची काळजी घेणे म्हणजे काय? It is the good habit. Following doctor's instruction in case of infectious disease. आपल्याला जर काही आजार झाला असेल तर डॉक्टरांची हेल्प घेणं, डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करणं म्हणजे काय? It is the good habit. Washing hands before a meal or snack is the good habit. Throwing the garbage from your house on the road.
कचरा रोडवरती टाकणे म्हणजे काय? इट इज द बॅड हॅबिट. हे लास्ट टाइम पाहिलं होतं आपण. स्पीक अँड राईट. आता आपल्याला अजून काही गोष्टी बघायच्या की ज्याच्यामुळे कोणते डिसीजेस होतात, कोणत्या गोष्टींमुळे काय काय त्याचे इफेक्ट होतात ते आपल्याला लर्न करायचे. इल इफेक्ट्स म्हणजे त्याचे दुष्परिणाम म्हणू शकतो आपण. त्याचे वाईट परिणाम काय होतात? Some important factors that are harmful for community health are mentioned below. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. Some important factors that are harmful for community health are mentioned below. खाली काय दिलेलं आहे त्यांनी? काही फॅक्टर्स दिलेत, काही घटक दिलेले आहेत की जे आपल्या समाजातील लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहेत, हार्मफुल आहेत. फॉर एक्झाम्पल पोल्युटेड वॉटर. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल पोल्युटेड वॉटर, खराब किंवा दूषित पाणी. माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. म्हणजे माल न्यूट्रिशन म्हणजे काय? ज्याला जेवायला अन्न पुरेसं मिळत नाही, त्यामुळे काय होतं? कुपोषण होतं. त्या छोट्या मुलांमध्ये कुपोषण होतं, कारण खूप गरीब परिस्थिती असते ज्या मुलांची, त्यांच्याकडे खाण्यासाठी पण अन्न नसतं. अशी मुलं कुपोषित राहतात, त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याला काय बोलतात? माल न्यूट्रिशन एक्सेट्रा. हाऊ each of these factors harm community health is given in the first box in front of it. म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये काय दिलंय त्यांनी की त्याच्यामुळे काय होतं? पोल्युटेड, फॉर एक्झाम्पल पोल्युटेड वॉटर, तर त्याच्यामुळे त्याचे इफेक्ट काय होतात? कोणता डिसीज होतो? आणि सम सजेस्टेड रेमेडीज आर मेन्शन्ड इन द नेक्स्ट बॉक्स. आणि त्याच्यावरचे काय उपाययोजना आहेत, त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते आपल्याला नेक्स्ट बॉक्स मध्ये लिहायचंय. ऍड अदर इल इफेक्ट्स अँड रेमेडीज टू द रिस्पेक्टिव्ह बॉक्सेस. अजून त्यांनी काही ब्लँक स्पेसेस दिलेले, त्याच्यामध्ये आपण अजून काही उपाययोजना लिहू शकतो किंवा इल इफेक्ट्स म्हणजे त्याचे परिणाम, दुष्परिणाम आणि त्याच्यावरच्या उपाययोजना आपण आपल्या मनाने ऍड करू शकतो. फॉर एक्झाम्पल पोल्युटेड वॉटर, दूषित पाणी, घाण पाणी असेल म्हणजे पोल्युटेड वॉटर असेल, तर त्याच्यामुळे काय होतं? आपण लर्न केलं होतं लास्ट टाइम, एक पिक्चर पाहिला होता, त्याच्यामध्ये काय होतं? ऍनिमल्सला पण त्या पाण्यामध्ये धुतलं जात होतं, कपडे पण धुणं चालू होतं, तेच पाणी लोक पित पण होते, है ना? म्हणजे काय होतं? ते वॉटर पोल्युटेड होतं, कोणी आंघोळ करत होतं, तर त्याला काय बोलायचं? पोल्युटेड वॉटर, घाण पाणी. तर त्या घाण पाण्यामुळे कोणते आजार होतात? कॉलेरा होऊ शकतो, जॉन्डिस होऊ शकतो, सम टाईप ऑफ फ्लू होऊ शकतो, इन्फ्लुएन्झा वगैरे, है ना? तर आपण काय केलं पाहिजे? खालच्या बॉक्समध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, तर त्याच्यावरच्या उपाययोजना काय आहेत, रेमेडीज काय आहेत? तर सेफ वॉटर सप्लाय. वॉटर सप्लाय जो येतो नळामधून तो कसा असला पाहिजे? सेफ असला पाहिजे. म्हणजे स्वच्छ पाण्याचा पुरवठा लोकांना झाला पाहिजे, कम्युनिटी मधल्या लोकांना सेफ वॉटर सप्लाय झालं पाहिजे. अजून काय होऊ शकतं? सेफ वॉटर सप्लाय अजून बॉईल वॉटर, बॉईल वॉटर होऊ शकतं बिफोर ड्रिंकिंग, बॉईल वॉटर बिफोर ड्रिंकिंग. इफ अशा ठिकाणी जर साथ पसरली असेल रोगाची, तर आपण काय केलं पाहिजे? वी शुड ऑलवेज बॉईल अवर वॉटर बिफोर ड्रिंकिंग, है ना? यूज क्लीन वॉटर, कीप युअर वॉटर क्लीन, हे पण होऊ शकतं. देन माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजे काय? भूकबळी. तर भूकबळी कशाने जातात? म्हणजेच काय? तर हायर नंबर ऑफ चाइल्ड डेथ. कुपोषण म्हणजे काय? कुपोषणामुळे काय होतं? हायर नंबर्स ऑफ चाइल्ड डेथ, छोटे मुलं मरतात. हायर नंबर्स म्हणजे खूप सगळे छोटी मुलं मरतात, भूकबळी म्हणतात त्याला. म्हणजे त्यांना अन्न न मिळाल्यामुळे खूप सगळ्या मुलांची डेथ होते. अजून काय होऊ शकतं? दे विल नॉट ग्रो प्रॉपरली, है ना? त्यांची ग्रोथ, त्यांची फिजिकल डेव्हलपमेंट चांगली नाही होत. ते मुलं छोटे, अशक्त दिसतात, वीक दिसतात. म्हणजेच काय येऊ शकतं पुढच्या ब्लँक पेसेस मध्ये? वीक, दे डोंट ग्रो प्रॉपरली.
नॉट प्रॉपर फिजिकल ग्रोथ. काय येऊ शकतं? नॉट प्रॉपर फिजिकल ग्रोथ. न्यूट्रिशियस डाएट. आणि त्याच्यावरचे इफेक्ट, उपाययोजना काय, रेमेडी काय आहे? न्यूट्रिशियस डाएट. त्याच्यावरती काय उपाय आहे? तर आपण न्यूट्रिशियस डाएट घेतलं पाहिजे. आरोग्याला जे चांगला असणार आहे तो आहार घेतला पाहिजे, म्हणजेच न्यूट्रिशियस डाएट. फ्रुट्स, व्हेजिटेबल्स किंवा भाजी पोळी जी असेल ती व्यवस्थित त्या मुलांना मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे माल न्यूट्रिशन होणार नाही. म्हणजेच काय, न्यूट्रिशियस डाएट त्यांनी घेतलं पाहिजे. पोषणयुक्त आहार घेतला पाहिजे. पोल्युशन. पोल्युशनचे इफेक्ट काय होतात? डेंजर टू द इन्व्हायरमेंट. पोल्युशन कसं आहे? आपल्या वातावरणासाठी धोकादायक आहे, आपल्या परिसरासाठी डेंजर आहे. डेंजर टू द इन्व्हायरमेंट. अजून कशासाठी? डेंजरस टू अवर हेल्थ. नेक्स्ट याच्यामध्ये काय येऊ शकतं? डेंजरस टू अवर हेल्थ. आपल्या त्या हेल्थसाठी पण ते डेंजरस आहे पोल्युशन. डेंजरस टू द हेल्थ ऑफ ह्युमन्स, ॲनिमल्स. ॲनिमल्स साठी सुद्धा ते डेंजरस आहे पोल्युशन. एन्व्हायरमेंट मधलं पोल्युशन वाढलं तर सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. मग त्याच्यासाठी उपाययोजना काय आहेत? खालच्या बॉक्समध्ये लिहायचंय, प्रोटेक्टिंग द इन्व्हायरमेंट. म्हणजे आपण आपल्या परिसराचं संरक्षण केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. इन्व्हायरमेंटमध्ये कमी पोल्युशन केलं पाहिजे. अजून काय केलं? अजून काय करायला पाहिजे? पोल्युशन कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे अजून? एनीबडी कॅन टेल मी? What can we do to protect our environment? Yes, we should plant more and more trees. Correct answer. We should plant more trees because uh, trees provides us oxygen and take carbon dioxide from the environment. वातावरणातून ते काय करतात? कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते त्याच्यामुळे क्लीन राहतं, हेल्दी राहतं. त्याच्यामुळे काय करायला पाहिजे? प्लांट मोर ट्रीज. इग्नोरन्स अँड सुपरस्टिशन. अज्ञान. इग्नोरन्स म्हणजे काय? अज्ञान. म्हणजे अनएज्युकेटेड पीपल असतात, कमी शिकलेले लोक असतात. आणि सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. अज्ञान आणि अंधश्रद्धा, त्या विषयाबद्दल त्यांना नॉलेज नसतं, त्यामुळे त्यांना काय बोलतात? इग्नोरन्स. म्हणजे अज्ञानी लोक. आणि सुपरस्टिशियस म्हणजे खूप अंधश्रद्धा ठेवतात, की समजा एखादा माणूस आजारी पडला तर ह्या ह्या देवाकडे न्यायचं, किंवा मग हा माणूस बरा करेल, मग अंगारे वगैरे लावायचे, किंवा अशा टाईपच्या काही गोष्टी करायच्या. ते म्हणजे त्याला काय बोलतात? अंधश्रद्धा. किंवा मग ह्या देवाला नारळ फोडू असं म्हणतात ना, मग तू पास होणार. एक्झाम मध्ये चांगले मार्क पाडायचे तर मग काय, पास होण्यासाठी काय करायचं? ह्या देवाला जा, नारळ फोड, असं कर तसं कर. म्हणजेच काय आहे ते? सुपरस्टिशन. आपण जरूर श्रद्धा ठेवली पाहिजे देवावरती, पण अंधश्रद्धा नकोय, सुपरस्टिशन नकोय. की म्हणजे पूजा केल्यावरच आपण पेपर चांगला लिहू शकू किंवा पास होऊ शकू, आपला रिझल्ट चांगला आहे. दिस इज द रॉंग. वी हॅव टू स्टडी. आपण अभ्यास केला तरच आपण पास होणार आहे. कुठला बाबा किंवा कुठली पूजा त्यावेळी कामी नाही येणार आहे. ओके. म्हणजेच काय? इग्नोरन्स अँड सुपरस्टिशन. त्याच्यामुळे काय इफेक्ट होतात? ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे काय? तर शोषण होतं. म्हणजे समाजातल्या लोकांचं शोषण. आणि डिसेप्शन म्हणजे फसवणूक. शोषण म्हणजे काय? तर त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. हे जे बुवा बाबा असतात ते काय करतात? खूप सगळे पैसे, त्यांना खूप सगळ्या वस्तू आणायला सांगतात, पैसे घेतात लोकांकडून आणि त्यांना अंधश्रद्धा हे करायला भाग पाडतात. आणि आणि फसवणूक आहे. डिसेप्शन म्हणजे काय? ही एक प्रकारची फसवणूक आहे. असं करणं म्हणजे काय? लोकांना फसवलं जातं. ऍक्च्युअल त्यातून काही साध्य होत नाही, पण लोकांना फसवतात असे लोक. तर शोषण आणि फसवणूक होते. अजून काय? लॉस ऑफ मनी, है ना. आपण खूप सगळे पैसे त्याच्यावरती आपण खर्च करतो, म्हणजे काय होतं? आपला लॉस होतो. त्याच्यावरचे रेमेडीज काय? तर सायंटिफिक टेम्पर.
सायंटिफिक टेम्पर म्हणजे काय? तर आपण 1 मिनिट. सायंटिफिक टेम्पर मीन्स आपण सज्ञानी झालं पाहिजे, अंधश्रद्धांवरती विश्वास नाही ठेवला पाहिजे. अँड नेक्स्ट काय येऊ शकतं? एज्युकेशन. आपण जर एज्युकेटेड असणार तरच ह्या गोष्टी पॉसिबल आहेत, है ना. जे शिकलेले नाही आहेत लोक ते मोस्टली ह्या गोष्टींना भरीस पडतात, ते मोस्टली फसवले जातात. पण आपण एज्युकेटेड असू, आपण सायन्स लर्न केलं. आता आपण लास्ट लेसन मध्ये लर्न केलं की हे एपिडेमिक्स जे आहेत म्हणजे ते आजार आहेत, संसर्गजन्य रोग जे आहेत ते कसे होतात आपण ते पाहिलं की पाण्यावाटे होतात किंवा वेगवेगळ्या टाईपचे फ्लू जे आहेत ते इन्सेक्टमुळे होतात किंवा एकमेकांच्या टच मध्ये आल्यावर होतात, स्किन डिसीजेस वगैरे. पण आपण एज्युकेटेड आहे म्हणून आपल्याला माहितीये, पण तेच हे जे अनएज्युकेटेड लोक असतात त्यांना माहिती नसतं. म्हणून सायंटिफिक टेम्पर इज रिक्वायर्ड अँड देन एज्युकेशन. देन ऍडिक्शन. ऍडिक्शन म्हणजे काय? व्यसनाधीनता म्हणजे दारू, स्मोकिंग, ड्रिंकिंग, स्मोकिंग, ह्याचं जे व्यसन लागतं, त्याची जी सवय लागते आपल्याला, त्याची जी हॅबिट लागते त्याला बोलतात ऍडिक्शन. ऍडिक्शनमुळे काय इफेक्ट होतात? तर अनहॅपी फॅमिली लाईफ, म्हणजे आपली फॅमिली लाईफ आहे ती अनहॅपी होते. एखादा जर ऍडिक्शस माणूस घरात असेल, ऍडिक्शन असलेला, तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो, फॅमिली मेंबर्सला. आणि त्याच्यामुळे काय होतं? फॅमिली लाईफ डिस्टर्ब होते. अनहॅपी फॅमिली लाईफ अँड डिस्टर्बन्स इन द फॅमिली. त्याच्यामुळे अजून काय इफेक्ट होतात? हेल्थ ऑफ दॅट ऍडिक्शियस पर्सन. तो जो ऍडिक्शन झालेला माणूस आहे त्याच्या हेल्थला खूप मोठा त्रास होतो, म्हणजे कॅन्सर्स वगैरे सारखे आजार त्याला होऊ शकतात. त्यामुळे ऍडिक्शन इज व्हेरी डेंजरस. तर त्याचे रेमेडीज काय आहेत? तर डेडिकेशन प्रोग्राम्स, म्हणजे काही प्रोग्राम्स घेऊन किंवा काही कार्यक्रमातून त्याला आपण बाहेर काही कार्यक्रम त्याला कार्यक्रमांद्वारे, सोशल मीडियाद्वारे त्याला समजवून अशा ह्याच्यापासून, ऍडिक्शन पासून त्याला दूर ठेवलं पाहिजे. अजून नेक्स्ट काय येऊ शकतं? काउन्सलिंग. काउन्सलिंग असू शकतं. काउन्सलिंग म्हणजे काय? सल्ला देतो. म्हणजे काय? सल्ला देणे, म्हणजे ही गोष्ट का बरं वाईट आहे, ह्याने काय हेल्थवरती दुष्परिणाम होतील, तर त्याला काय बोलतात? काउन्सलिंग. तर त्याचं आन्सर होऊ शकतं काउन्सलिंग. ओके. अंडरस्टूड? अदर स्टुडंट? ओके, लक्ष द्यायचंय. लक्ष दिलं तर समजेल, आणि नाही समजलं तर यू कॅन आस्क अगेन. होलसम लिव्हिंग. होलसम लिव्हिंग म्हणजे काय? निरामय जीवन, म्हणजेच निरोगी जीवन. ज्या बॉडीमध्ये डिसीज नाहीये त्याला काय बोलतात? निरोगी, म्हणजे हेल्दी. हेल्दी मीन्स होलसम. हेल्दी मीन्स होलसम. होलसम लिव्हिंग. आपण निरोगी जीवन कसं जगलं पाहिजे, तर त्याच्याबद्दल इथे सांगितलंय. हू विल रीड द पॅराग्राफ? हू कॅन रीड? ओके, प्रमिता, रीड. Yes, ma'am. समजतंय तुला शिकवलेलं? तुला आज टाइम नव्हती. Yes, ma'am. Can I start? स्टार्ट. Wholesome living. If we take care of our health,
it is possible for us to lead a wholesome life, keeping ourselves happy and taking an interest in things, avoiding feelings of he- he- hatred and envy, and doing what is necessary to maintain physical health helps us to achieve this end. If the if people of a society live a healthy and wholesome life, social tensions also decrease and feeling of friendship can be nar- nar- nurtured. Tobacco consum- tobacco names of Consumption. consumption names of tobacco products such as gutka, cigarettes, Cigarettes. cigarettes, bidis, mashri, mawa, pan masala, etc. are often heard. We also see many people we also see Consuming. we also see many people consuming tobacco in different ways. All these are harmful for our health. At first, a person may check tobacco tobacco closely at someone's ring, but Casually. Hmm. this may lead to addiction. The the person becomes dependent of tobacco and cannot give up the habit. When people Okay. Stop. So we are learning wholesome living म्हणजे निरोगी जीवन. If we take care of our health, it is possible for us to lead a wholesome life. आपण जर आपल्या हेल्थची काळजी घेतली तर आपण होलसम लाईफ जगू शकतो म्हणजे निरोगी जीवन जगू शकतो. कीपिंग अवर सेल्फ हॅपी अँड टेकिंग अन इंटरेस्ट इन थिंग्स म्हणजे कसं जगायचं ते तर आपण काय करायला पाहिजे कीपिंग अवर सेल्फ हॅपी आपण स्वतःला आनंदी ठेवलं पाहिजे अँड टेकिंग इंटरेस्ट इन थिंग्स एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला रिडिंग आवडतं किंवा सिंगिंग आवडतं तर एखादी हॉबी असली पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे आपण हॅपी राहतो. अवॉइडिंग फिलिंग्स ऑफ हॅट्रेड अँड एनवी. अवॉइडिंग फिलिंग्स ऑफ हॅट्रेड म्हणजे हॅट्रेड मीन्स काय तर द्वेष एखाद्याबद्दल द्वेष असेल किंवा मत्सर असेल. एनवी म्हणजे काय मत्सर. द्वेष आणि मत्सर म्हणजे एखाद्याचा आपल्याला राग येत असेल किंवा आपण म्हणतो ना जेलसी फिलिंग. एनवी म्हणजे काय एखाद्यावरती आपण म्हणजे जेलसी होतो म्हणजे काय जळतो असं बोलतात मराठीमध्ये. तर हॅट्रेड अँड एनवी तर ह्या थिंग्स अवॉइड करायच्या त्याच्यामुळे काय होतं आपली हेल्थ डिस्टर्ब होते. अँड डुईंग व्हॉट इज नेसेसरी टू मेंटेन फिजिकल हेल्थ आणि काय करायला पाहिजे व्हॉट इज नेसेसरी टू मेंटेन फिजिकल हेल्थ हेल्प अस टू अचीव दिस एंड. आणि फिजिकल हेल्थ आपण मेंटेन केली पाहिजे म्हणजेच आपण एक्सरसाइज केली पाहिजे किंवा फिजिकल गोष्टी ज्या असतात. फिजिकल म्हणजे काय एक असतात मेंटल आणि दुसऱ्या असतात फिजिकल. तर मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी काय करायचंय हॉबी कुठली तरी जॉईन करायची किंवा एखाद्याबद्दल हॅट्रेड हेट नाही करायचं त्याला किंवा एनवी फिलिंग असते म्हणजे मत्सर असतो समोरच्याचा राग असतो तो नाही करायचा. आणि फिजिकल हेल्थ चांगली राहण्यासाठी आपण वी शुड ईट हेल्दी फूड वी शुड डू एक्सरसाइज रेग्युलरली. दररोज एक्सरसाइज केली पाहिजे हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर अवर फिजिकल हेल्थ हेल्प अस टू अचीव दिस एंड. मग ह्या गोष्टी केल्याने होलसम लिव्हिंग आपल्याला मिळतं. वी कॅन अचीव म्हणजे आपण मिळवू शकतो. इफ पीपल ऑफ अ सोसायटी लिव्ह अ हेल्दी अँड होलसम लाईफ जर आपल्या समाजातल्या लोकांनी हेल्दी म्हणजे निरोगी आणि निरामय जीवन जर त्यांना मिळालं तर सोशल टेन्शन्स ऑल्सो डिक्रीज अँड फिलिंग ऑफ फ्रेंडशिप कॅन बी नर्चर्ड. तर सोशल टेन्शन असतात समाजातले काही ताणतणाव असतात लोकांमधले एकमेकांबद्दलचे ताणतणाव असतात तर ते कमी होऊ लागतात आणि फिलिंग ऑफ फ्रेंडशिप वाढू लागते. म्हणजे एखाद्याबद्दल
चांगल्या भावना, फ्रेंडशिपच्या, मैत्रीच्या भावना जागृत होतात. टोबॅको कंझम्पशन, तंबाखू सेवन. कंझम्पशन म्हणजे काय? खाणे, म्हणजे सेवन करणे, तंबाखूचं सेवन करणे. नेम्स ऑफ टोबॅको प्रोडक्ट सच ॲज गुटखा, सिगारेट्स, बीडीज, मशेरी, मावा, पान मसाला, हे सगळे काय? तंबाखू म्हणतो ना आपण, तंबाखू सेवन. तर ते तंबाखूचे प्रकार आहेत. गुटखा, पान मसाला, सिगारेट. सिगारेट मध्ये पण काय असतं? तंबाखू टाकलेली असते. बिडीमध्ये पण तंबाखू असते. मावा, मशेरी, हे सगळे तंबाखूचे प्रकार आहेत. आर ऑफन हर्ड. वी ऑल्सो सी मॅनी पीपल कन्झ्युमिंग टोबॅको इन डिफरंट वे. मग आपण आसपास एन्व्हायरमेंट मध्ये बघतो की आपल्या आसपासचे लोक तंबाखू जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे सेवन करतात, कंझ्युम करतात. जसं की कोणी सिगारेट स्मोकिंग करतं, कोणी मशेरी लावतं, मिसरीनी. पहिलेचे लोक काय दात घासायचे ना मिश्रीनी, किंवा गुटखा खातं, पान मसाला खातं. हे सगळे तंबाखूचे प्रकार आहेत. ऑल दीज आर हार्मफुल फॉर अवर हेल्थ. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हेल्थसाठी खूप हानिकारक आहेत. दे आर व्हेरी हार्मफुल. ऍट फर्स्ट अ पर्सन मे च्यू टोबॅको कॅज्युअली ऍट समवन्स अर्जिंग. सुरुवातीला फर्स्ट टाइम जेव्हा तो तंबाखू खातो तेव्हा तो कसा खातो? कॅज्युअली खातो, म्हणजे सहजच खातो. का बरं? तर ऍट समवन्स अर्ज, कुणीतरी आग्रह केलाय म्हणून सहज तो तंबाखू खातो, ट्राय करतो. बट दिस मे लीड टू ऍडिक्शन. पण त्याच्यामुळे काय होतं? बऱ्याच वेळा त्याचं रूपांतर व्यसनामध्ये होतं. ऍडिक्शन म्हणजे त्याला ती सवय लागून जाते. द पर्सन बिकम्स डिपेंडंट ऑन टोबॅको अँड कॅन नॉट गिव्ह अप द हॅबिट. मग तो माणूस जो आहे तो तंबाखूवरती पूर्णपणे अवलंबून राहतो, डिपेंड होतो, आणि कॅन नॉट गिव्ह अप द हॅबिट. आणि ती सवय तो सोडू शकत नाही. म्हणजेच त्याला काय म्हणतात? ऍडिक्शन. त्याला ती गोष्ट केल्याशिवाय, तंबाखू खाल्ल्याशिवाय चैनच नाही पडत. त्याला कसं तरी होतं, राहवत नाही. मग ही जी गोष्ट होते की मला आता ती खाल्ल्याशिवाय चालणारच नाही, ही जी सिच्युएशन असते त्याला बोलतात ऍडिक्शन. व्हेन पीपल डेव्हलप दिस हॅबिट दे बिकम रेस्टलेस. रेस्टलेस म्हणजे काय? ते अजिबात स्वस्थ बसत नाहीत. तेव्हा जेव्हा लोकांना ही सवय लागते, दे बिकम रेस्टलेस इफ दे डू नॉट गेट टोबॅको. त्यांना जर टोबॅको नाही मिळाली तर ते रेस्टलेस होतात, म्हणजे ते त्यांना चैन नाही पडत अजिबात. कधी मला मिळेल, मी कसं काय मला खाता येईल, त्याचा विचार करत राहतात. दे आर नॉट एबल टू पे अटेन्शन ऑन एनिथिंग एल्स. ते बाकीच्या कोणत्याच गोष्टीवर लक्ष देऊ शकत नाही. तंबाखू जर एखाद्याला खायची सवय असेल आणि त्याला ती मिळाली नाही तर त्यावेळेला काय होतं? त्याचं लक्ष लागत नाही दुसऱ्या कुठल्या गोष्टींमध्ये. दे हॅव टू हॅव टोबॅको इन द माउथ ऑल द टाइम. त्यांना कंपल्सरी तोंडामध्ये टोबॅको, तंबाखू जी आहे ती ठेवावी लागते. व्हेन द हॅबिट रिचेस दिस स्टेज इट इज कॉल्ड ऍडिक्शन. मग ही सवय जेव्हा ह्या स्टेज पर्यंत येते की कंटिन्युअस त्यांना ते तोंडात पाहिजेच, रेस्टलेस होतात ते लोक, त्याला काय बोलतात? ऍडिक्शन. पीपल ऍडिक्टेड टू टोबॅको स्पीट हेअर अँड देअर ऑल द टाइम अँड मेक देअर सराउंडिंग डर्टी. हे जे तंबाखू खाणारे लोक असतात ते काय करतात? इकडे तिकडे थुंकत राहतात तंबाखू खाऊन, आणि त्यांचं जे सराउंडिंग आहे, आसपासचा परिसर आहे, तो डर्टी बनवतात, घाणेरडा बनवतात. आपण बघतो खूप ठिकाणी लिहिलं असतं डोंट स्पीट. म्हणजे तिथे बघतो आपण एखाद्या ऑफिसमध्ये गेलो, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, किंवा एसटी स्टँड वरती, बस स्टँड वरती गेलो आपण, तर किती घाण असते तिथे. तंबाखू खाऊन सगळं स्पीट केलेलं असतं. मग तो एरिया किती घाण दिसतो तिथला. आणि त्याच्यामुळे काय होतं? इन्फेक्शियस डिसीजेस पण होतात. ओके अनुज, रीड नेक्स्ट पार्ट. Yes, teacher. रीड नेक्स्ट पॅराग्राफ. Effect of इफेक्ट ऑफ effect of tobacco addiction, ulcer in the mouth,
मराठी बुक आहे का तुझ्याकडे अनुज? No. ओके, The read them. ulcer developed into bigger wounds. The person many developed tumors. A lot of time and many has to be spent on treatment. If the winds do not help, the person has serious problem. This can Eventually lead to cancer, cancer. tobacco entering the digestive organs leads to complaint related to them. The constant person of Presence of. in the ओके स्टॉप. आपण समजून घेऊया आधी. इफेक्ट्स ऑफ टोबॅको ऍडिक्शन. आता आपण वरती पाहिलं की टोबॅकोचे ऍडिक्शन होते, मग ते पीपल रेस्टलेस होतात, त्यांना टोबॅको खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. तर त्याचे इफेक्ट काय होतात? एकदा टोबॅकोची ऍडिक्शन झाली, आपल्याला जर व्यसन लागलं तंबाखूचं, तर त्याचे परिणाम काय होतात? अल्सर्स इन द माउथ. सुरुवातीला काय व्हायला लागतं? तर तोंडामध्ये अल्सर यायला लागतात. आपण म्हणतो ना तोंड येणे, छोट्या छोट्या आपल्याला तोंडामध्ये अशी तिथली स्किन सोलल्यासारखी होते, स्किन निघाल्यासारखी होते तोंडाच्या आत, म्हणजेच काय? अल्सर होतो. अल्सर इन द माउथ. द अल्सर डेव्हलप इन टू बिगर वाउंड. आणि तो अल्सर हळूहळू काय होतो? मोठ्या जखमेत रूपांतर होतं त्याचं. द पर्सन मे डेव्हलप ट्युमर. आणि त्यामुळे त्याचं ट्युमर मध्ये रूपांतर होऊ शकतं, मोठा ट्युमर होऊ शकतं, तिथं मोठीशी जखम होऊ शकते. अ लॉट ऑफ टाइम अँड मनी हॅज टू बी स्पेंट ऑन ट्रीटमेंट. मग त्याच्यामुळे काय, एकदा ट्युमर झाला तर खूप जास्त पैसा खर्चावा लागतो ट्रीटमेंटसाठी. इफ द वाउंड्स डू नॉट हील, अ पर्सन हॅज सिरियस प्रॉब्लेम. दिस कॅन इव्हेंच्युअली लीड टू कॅन्सर. मग तो जो ट्युमर आहे, तो जो वाउंड आहे, ती जखम जर हील नाही झाली, म्हणजे बरी नाही झाली, तर त्या व्यक्तीला खूप सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. माउथ अल्सर, माउथ कॅन्सर सुद्धा होऊ शकतो त्याला. टोबॅको एंटरिंग द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स. तंबाखू जेव्हा खातो आपण, त्यावेळेला ती आत पण जाते, पोटात पण जाते. आणि पोटामध्ये आपल्या काय असतात? डायजेस्टिव्ह ऑर्गन आहेत सगळे, जे पचन करतात. अन्न पचनासाठी ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, जसं स्टमक, लिव्हर, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन. हे सगळे जे ऑर्गन्स आहेत ते डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पण टोबॅको एंटर करते अँड लीड्स टू कंप्लेंट्स रिलेटेड टू देम. आणि तिथे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ लागतात आपल्या डायजेस्टिव्ह ऑर्गन मध्ये. द कॉन्स्टंट प्रेझेन्स ऑफ टोबॅको इन द डायजेस्टिव्ह ऑर्गन कॅन कॉज कॅन्सर ऑफ एनी ऑफ दोज ऑर्गन. आणि तिथे जर कंटिन्युअस तंबाखू राहिली पोटाच्या आतमध्ये, तर डायजेस्टिव्ह ऑर्गन जे असतात त्याच्यामध्ये तंबाखू राहिली, तर त्याच्यामुळे त्या ऑर्गन्सचा, त्या अवयवांचा, डायजेस्टिव्ह ऑर्गनचा पण कॅन्सर होऊ शकतो. अ पर्सन हू डेव्हलप्स कॅन्सर इन द वे हॅज टू टेक व्हेरी पेनफुल ट्रीटमेंट. एकदा जर का कॅन्सर झाला, तर त्या व्यक्तीला
खूप पेनफुल म्हणजे खूप त्या वेदना होतात, त्या कॅन्सरच्या जे ट्रीटमेंट्स असतात त्या खूप त्रासदायक असतात, अशा ट्रीटमेंट्स त्याला घ्याव्या लागतात. इवन आफ्टर दॅट कॅन नॉट बी शुअर दॅट कॅन्सर विल बी क्युअर्ड. आणि एवढे मोठे ट्रीटमेंट घेऊन एवढे सगळे पैसे घालून पण आपण सांगू नाही शकत की कॅन्सर बरा होईल की नाही. अँड इट लीड्स टू फायनली डेथ ऑफ दॅट पर्सन. फायनली कॅन्सर होऊन मग काही वर्षांनी त्या व्यक्तीची डेथ होऊ शकते. म्हणजे इतकी टोबॅको डेंजरस आहे आपल्या हेल्थसाठी. तंबाखू नंतर दुसरं ऍडिक्शन कशाचं असतं? अल्कोहोलिझम मीन्स दारू म्हणतो ना आपण, दारूचं सेवन करणे, दॅट इज अल्कोहोलिझम. ओके, हु विल रीड नेक्स्ट? Yes, teacher. हर्ष, who is there? Harsh or Harshad or? Harshad, I am. Okay, Harshad, read. Drinking alcohol also has Adverse. adverse effects on the body. Addiction to alcohol is called alcoholism. Alcohol make a person fussy and confused. One loses control over one's. Also fall prey to some other, such as the addiction to drug like Alcoholism causes diseases of the liver, intestine, and urinary bladder. intestines and urinary Urinary bladder. bladder. Intestines. नहीं, sorry. Addiction to tobacco or alcohol are both very bad habits. It is best to stay away from these vices. Never be intelligent about health. Negligent. Negligent about health. Okay. The condition of Okay. First, हे एक्सप्लेन करू आपण. Alcoholism. Drinking alcohol also has adverse effect on the body. म्हणजे जसं तंबाखूने वाईट परिणाम होतात, ऍडवर्स इफेक्ट होतात, तसंच अल्कोहोल म्हणजे दारूचं सेवन केल्याने सुद्धा ऍडवर्स इफेक्ट होतात बॉडीवरती. ऍडिक्शन टू अल्कोहोल इज कॉल्ड अल्कोहोलिझम. म्हणजे हे दारूचं जे व्यसन असतं, ऍडिक्शन असतं, त्याला बोलतात अल्कोहोलिझम. अल्कोहोल मेक्स अ पर्सन ड्राउझी. ड्राउझी म्हणजे काय? असं सुस्त बनतो माणूस. अल्कोहोलचा जो दारू पितो तो असं सुस्तावल्यासारखा दिसतो. कन्फ्यूज होतो, त्याला काही समजत नाही, गोंधळलेल्या अवस्थेत असतो तो. तुम्ही असे पाहिले असतील अल्कोहोलिक लोक रस्त्यावरती वगैरे कधीतरी दिसतात आपल्याला. कन्फ्यूज असतात, त्यांना स्वतःवरती कंट्रोल नसतो, ते कुठे चालतायत, काय बोलतायत, त्यांना काहीच कळत नाही. वन लॉसेस कंट्रोल ओव्हर वन्स ऍक्शन. ते काय ऍक्शन करतायत त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल नसतो, कंट्रोल लूज होतो त्यांच्यावरचा. अल्कोहोलिझम कॉजेस डिसीज ऑफ द लिव्हर. अल्कोहोलने काय होतं? लिव्हर खराब होतं आपलं. लिव्हर डिसीज ऑफ लिव्हर म्हणजे लिव्हरचे आजार होतात वेगवेगळ्या टाईपचे. इंटेस्टाईन मध्ये डिसीज होतो. इंटेस्टाईन म्हणजे आपल्या स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन ज्या असतात, जिथे अन्न पचन होतं, त्या इंटेस्टाईन्स खराब होऊ शकतात. आणि युरिनरी ब्लॅडर म्हणजे जिथे आपलं युरिन तयार होते, म्हणजे लघवी तयार होते, ते युरिनरी ब्लॅडर पण खराब होऊ शकते अल्कोहोलिझममुळे. ऍडिक्शन टू टोबॅको और अल्कोहोल आर बोथ व्हेरी बॅड हॅबिट्स. ह्या दोन्ही पण बॅड हॅबिट्स आहेत.
टोबॅको आणि अल्कोहोल दोन्ही पण बॅड हॅबिट्स आहेत. इट इज बेस्ट टू स्टे अवे फ्रॉम दीज व्हायसेस. ह्या दोन गोष्टींपासून आपण कायम लांबच राहिलं पाहिजे. नेव्हर बी निग्लिजंट अबाउट हेल्थ. आपल्या हेल्थ विषयी आपण निष्काळजी होता कामा नये. आपण नेहमी आपल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. कोणी आपल्याला आग्रह करताय किंवा म्हणून आपण त्याचं ऐकायला नाही पाहिजे. से नो. द कंडिशन ऑफ द ऍडिक्ट बिकम पॅथेटिक. म्हणजे ऍडिक्टेड जो माणूस असतो त्याची कंडिशन कशी असते? पॅथेटिक असते, म्हणजे खूप खराब अवस्था असते त्या माणसाची. अँड द ऍडिक्ट फॅमिली टू हॅज टू सफर विथ देम. आणि मग हा दारू पिलेला माणूस जो असतो, आपण मराठीमध्ये दारूच बोलतो त्याला. ऍडिक्टेड पर्सन म्हणजे काय? तर तो जो माणूस असतो ऍडिक्टेड, त्याची फॅमिली पण त्याच्यातून सफर करत असते. म्हणजे त्याच्या फॅमिलीला, कुटुंबाला पण त्रास होत असतो. तो ऍडिक्टेड माणूस घरी येतो, मग घरच्यांना त्रास देतो. म्हणजेच काय, परत त्याला डिसीजेस होतात. मग त्याला खूप सगळे पैसे हॉस्पिटलमध्ये खर्च करावे लागतात. त्याच्यामुळे काय होतं? फॅमिली सफर होते. देर इज नो टेलिंग हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड फॉर द ट्रीटमेंट. आपण सांगू नाही शकत की एकदा जर का आपल्याला काही डिसीज झाला, लिव्हरचा, युरिनरी ब्लॅडरचा, तर किती पैसा खर्च होतो त्याचं तर काही हेच नाहीये, हिशोबच नाहीये. बिसाइड्स एव्हरीवन इज पुट टू ग्रेट ट्रबल अँड अ लॉट ऑफ टाइम अँड एफर्ट्स आर वेस्टेड. आणि त्याच्यामुळे काय होतं? सगळ्यांनाच खूप त्रास पण होतो आणि सगळ्यांचा लॉट ऑफ टाइम म्हणजे खूप वेळ जातो आणि इतके सगळे प्रयत्न करून पण ते वेस्ट होतात. कधी कधी असे कॅन्सर झाले किंवा असे अल्कोहोलिझममुळे काही आजार झाले तर ते बरे पण होत नाहीत, एवढे पैसे खर्च करून पण. द फॅमिली गेट्स डिप्राइव्ह ऑफ द हेल्थ. आणि त्यामुळेच काय होतं? हेल्थ अँड हॅपीनेस इज रुईन. रुईन म्हणजे काय? नष्ट होणे. म्हणजे त्या फॅमिलीचा, त्या अल्कोहोलिक माणसाच्या फॅमिलीचा पूर्ण हेल्थ खराब होते. कारण ती लोक पण सतत टेन्शन मध्ये असतात. त्यांना खूप पैसे खर्च करावे लागतात. त्यांचा हॅपीनेस, त्यांचा आनंद जातो घरामधला. हेल्थ आणि हॅपीनेस त्यांच्याकडे राहत नाही, तो नष्ट होतो, रुईन होतो. वी मस्ट बी अवेअर दॅट अन ऍडिक्ट डिस्ट्रॉय द एंटायर फॅमिली. म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे. अवेअर म्हणजे काय? आपल्याला माहिती असलं पाहिजे की हा जो ऍडिक्टेड माणूस आहे, जो व्यसनी माणूस आहे, त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली नष्ट होते, डिस्ट्रॉय होते. पूर्ण त्या फॅमिलीचं लाईफ खराब करू शकतो आपण. ओके. हु विल रीड नेक्स्ट पार्ट? ऑल आर डन? आदेश, Yes. पुढचं वाच बरं. बी वेअर. Be change to call Chewing tobacco. swimming tomato Tobacco. Smoking cigarettes. it's a breaking the watch. आवाज ब्रेक होतोय का? Ha. ओके, तू रीड कर. सिगारेटच्या पुढचं रीड कर. It can और बीडीज. RBDs all Take. of हाँ. youths have green habits. कुठलं रीड करतोय तू? Ha. कुठलं रीड करतोय तू? मी तुला बी वेअर रीड करायला सांगितलं. ठीक आहे, मी सांगते. ओके ओके, आपण बघूया. मी सांगते नेक्स्ट पार्ट. बी वेअर. आपण कुठलं पाहतोय? ते जे बॉटल्स दिसत आहेत, गुटखा, तंबाखू, सिगारेट, ते जे पिक्चर दिसतंय आपल्याला त्याच्या खालचं चालू आहे.
स्टे अवे फ्रॉम दीज हॅबिट्स, तिथे त्यांनी क्रॉस केलेलं आहे, म्हणजे ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत आपल्याला. चिविंग टोबॅको, स्मोकिंग सिगारेट्स और बीडीज, टेकिंग स्नफ, रबिंग मशेरी, म्हणजे काय, टोबॅको खाणे किंवा स्मोकिंग करणे, सिगारेट ओढणे किंवा बिडी ओढणे. टेकिंग स्नफ म्हणजे काय, काहीतरी ते घेतात ना, तापकीर काहीतरी ओढतात ते, किंवा रबिंग मिश्री लावणे. ऑन द टीथ, स्मोकिंग टोबॅको थ्रू द चिलम मधून सिगारेट ओढणे, स्मोकिंग करणे, हुक्का करणे. अजून सिगार काही असतं तर पाईप और चिरूट आर ऑल एक्स्ट्रीमली हार्मफुल, किंवा ते चिरूट असतं पाईप, किंवा पाईप मधून ते ओढतात ना, स्मोकिंग करतात, ते सगळे काय आहेत, आपल्या हेल्थसाठी खूप हानिकारक आहेत, हार्मफुल आहेत. बिसाइड्स अल्कोहोल अँड टोबॅको, पीपल आर ऑल्सो प्रे टू सम अदर ऍडिक्शन. आजकाल एक नवीन ऍडिक्शन आलेली, अल्कोहोल आणि तंबाखूचं तर होतच, पण आजकाल एक काही नवीन ऍडिक्शन आलेले आहेत, सच ॲज ऍडिक्शन टू ड्रग्ज लाईक कोकेन, म्हणजेच अंमली पदार्थांचं सेवन. अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज, म्हणजेच काय, कोकेन, हेरोईन, हे सगळे अंमली पदार्थांचे नाव आहेत, कोकेन, हेरोईन एक्सेट्रा. दीज ऍडिक्शन कॅन टोटली डिवास्टेट युअर लाईफ. ही तर त्याच्या पुढची स्टेप आहे, म्हणजे हे अंमली पदार्थांचं जे सेवन आहे ते म्हणजे तर पूर्ण आपलं जे लाईफ आहे त्याच्यामुळे पूर्ण डिस्ट्रॉय होऊ शकतं. ड्रग्स, टोबॅको अँड अल्कोहोल यूज अँड इन्व्हिटेशन टू डेथ. हे जे ड्रग्ज आहेत म्हणजे अंमली पदार्थ आहेत, तंबाखू आणि अल्कोहोल आहेत, त्याने अल्कोहोल म्हणजे दारू, त्याच्याने काय होतं, इन्व्हिटेशन टू द डेथ, म्हणजे ह्या गोष्टी करण्याने आपण मृत्यूला आमंत्रण देतोय, इन्व्हाइट करतोय मृत्यूला. टोबॅको, ड्रग्ज अँड अल्कोहोल प्रोड्यूस अ स्टेट ऑफ इंटॉक्सिकेशन. हे जे टोबॅको वगैरे आहे त्याच्यामुळे काय होतं, नशा होते, म्हणजे त्या ह्या गोष्टीने काय होतं, नशा होते. ऍडिक्शन टू एनी ऑफ देम इव्हेंच्युअली किल्स यू. ह्या गोष्टींचं ऍडिक्शन जर असेल आपल्याला तर काही काळामध्ये आपण स्लोली आपण मरू शकतो. एव्हरी पर्सन शुड बी अवेअर ऑफ द इल इफेक्ट्स ऑफ दीज ऍडिक्शन्स अँड स्ट्रिक्टली स्टे अवे फ्रॉम देम. प्रत्येक माणसाने ह्यांचे जे ऍडिक्शनचे इफेक्ट आहेत, इल इफेक्ट आहेत, त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. बी वेअर म्हणजे सावध राहिलं पाहिजे की ह्याच्याने काय इफेक्ट होऊ शकतात, आणि स्ट्रिक्टली त्याच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. देअर आर पीपल हू ल्युअर अदर्स इन टू स्मोकिंग, ड्रिंकिंग और ट्राईंग आउट ड्रग्ज. काही जे असे लोक असतात ते दुसऱ्या लोकांना आग्रह करून त्याच्यामध्ये घेऊन येतात की तुम्ही स्मोकिंग करा, ड्रिंकिंग करा किंवा ड्रग्स ट्राय कर. ऑन नो अकाउंट वी गिव्ह इन टू देअर प्रेशर. आपण त्यांच्या ह्या प्रेशरला म्हणजे त्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये. जर कोणी आपल्याला ऑफर करत असेल की चल स्मोकिंग कर, काय फरक पडतो, हे घे तंबाखू, तर आपण स्ट्रिक्टली नाही म्हणून सांगायला शिकलं पाहिजे. इफ अ पर्सन स्टार्ट गेटिंग ऍडिक्टेड टू स्मोकिंग और ड्रिंकिंग और टेकिंग ड्रग्स, द हेल्प ऑफ काउन्सिलर्स और डॉक्टर शुड बी सॉट इमिजिएटली टू रीड द पर्सन्स ऑफ द हॅबिट. जर एखाद्या व्यक्तीला जर ऍडिक्शन व्हायला लागली त्याची, म्हणजे त्याचं व्यसन लागायला लागलं स्मोकिंगचं, ड्रिंकिंगचं किंवा ड्रग्सचं, तर आपण काउन्सिलरची मदत घेतली पाहिजे, सल्ला घेतला पाहिजे, डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. इमिडिएट हेल्प म्हणजे त्वरित आपण डॉक्टरांना भेटलं पाहिजे जर ऍडिक्शन सुरू झालं असेल तर. वन शुड ईट रेग्युलरली अँड टेक अप स्पोर्ट अँड अदर हॉबीज. आपण रेग्युलरली हेल्दी फूड खाल्लं पाहिजे आणि स्पोर्टमध्ये किंवा दुसऱ्या काही खाली जे दिले त्यांनी हॉबीज, जसं की सिंगिंग, रीडिंग, डान्सिंग, ड्रॉइंग, याच्यामध्ये आपण स्वतःला इन्व्हॉल्व केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी आठवणार नाहीत, वाईट गोष्टी करणं आठवणारच नाही जर आपण चांगल्या गोष्टी करत असू. वन शुड फर्म इन अवॉइडिंग एनी अडिक्शन. आपण एखादी ऍडिक्शन होत असेल तर आपण ती अवॉइड केली पाहिजे. फर्म, वन शुड बी फर्म म्हणजे आपला निश्चय पक्का असला पाहिजे की मी अशा गोष्टींना बळी पडणार नाही, ऍडिक्शनला मी बळी पडणार नाही. ट्राय दिस, ऑल ऑफ अस हॅव सर्टन हॅबिट्स.
Some such habits are mentioned below. Put them into 3 groups: good habits, bad habits and pointless habits. खाली काही हॅबिट्स दिल्यात, तर आपल्याला सांगायचंय की त्या गुड आहेत, बॅड आहेत और पॉइंटलेस आहेत. इन्फॉर्मिंग युअर फॅमिली मेंबर्स where you are going and when you will be back. म्हणजे आपण आपल्या फॅमिलीला इन्फॉर्म करायचं की मी घरातून बाहेर चाललोय आणि परत कधी येणार आहे, कधी चाललोय आणि कधी येणार आहे. दिस इज अ गुड हॅबिट और बॅड हॅबिट? Good habit. येस, इट इज द गुड हॅबिट. टेलिंग द ट्रूथ. टेलिंग द ट्रूथ. Good habit. गुड हॅबिट. फिडलिंग विथ वन्स हेअर, अ पेन्सिल एक्सेट्रा ऑल द टाइम. फिडलिंग म्हणजे काय? खेळायचं. म्हणजे चाळे करतो ना आपण केसांशी, पेन्सिलीशी, कंटिन्युअस चाळे करत राहणं. बॅड और गुड? Bad. Pointless. बायटिंग वन्स नेल्स. नख कुरतडणे. Bad habit. बॅड हॅबिट. नख कुरतडल्याने काय होतं? नखांमधली घाण आपल्या Bad habit. पोटात जाऊ शकते. हा, त्याच्यामुळे बॅड हॅबिट. मेकिंग द स्कूल बॅग रेडी द नाईट बिफोर. एक दिवस आधीच रात्रीच आपण स्कूल बॅग भरून ठेवणे. Good. गुड हॅबिट. फ्रिक्वेंटली फॉरगेटिंग वन्स अम्ब्रेला, रेनकोट, पेन्सिल, पेन एक्सेट्रा. Good. म्हणजे गुड कसं काय होईल? फॉरगेट म्हणजे विसरणे, कंटिन्युअस. फ्रिक्वेंटली म्हणजे सारखं सारखं सतत पेन्सिल विसरणे, अम्ब्रेला, रेनकोट स्कूलमध्ये विसरणे किंवा घरी विसरून जाणे. ही Bad गुड habit. हॅबिट आहे का बॅड आहे? Bad. पुटिंग Bad. लिमिट ऑन टीव्ही टाइम अँड स्टिकिंग टू इट. Putting limit on TV time and sticking to it. Good habit. Good or bad? No, it is good habit. Putting a limit on TV म्हणजे टीव्ही किती बघायचा, टीव्ही टाइम वरती लिमिट ठेवायचा की मी एवढाच वेळ टीव्ही बघणार, मी अर्धाच तास टीव्ही बघणार, असं लिमिट ठेवायचं. अँड स्टिकिंग टू इट, आणि कंटिन्युअसली त्याच्या ते फॉलो करायचं. स्टिक म्हणजे काय? स्टिक टू इट म्हणजे काय? आपण जो नियम बनवलाय तो कंटिन्युअसली न ब्रेक करता फॉलो करायचा, म्हणजे स्टिकिंग टू इट. ही काय आहे? गुड हॅबिट आहे. What bad habits will you guard against while trying to achieve your aim or interest in life? कुठल्या बॅड हॅबिट्स आपण सोडल्या पाहिजेत? तर ह्याच सगळ्या खोटं बोलणे, किंवा आपण जे म्हणतो ना टेलिंग लाय और ऍडिक्शन, दीज आर द बॅड हॅबिट्स. or watching TV continuously, playing with mobile, these are all bad habits. While trying to achieve your aim or interest in life, आपल्या लाईफ मध्ये आपल्याला काहीतरी एम अचीव्ह करायचंय, म्हणजे आपल्याला काहीतरी मिळवायचंय. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मोठे बनायचंय, मोठे होऊन कोणीतरी आपल्याला बनायचंय, तुम्हाला चांगला जॉब करायचाय, चांगलं एज्युकेशन घ्यायचंय, कुणाला पोलीस बनायचंय, कोणाला टीचर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, डॉक्टर बनायचंय. तर हे सगळे काय आहेत? आपल्या लाईफचे एम आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या बॅड हॅबिट्स येत असतात. आपण जर मोबाईलशीच खेळत बसलो किंवा आपण अभ्यास करणं सोडून दिलं, गुड हॅबिट्स सोडून दिले आणि बॅड हॅबिट्स पकडल्या, तर काय होणार आहे? आपलं एम आपण अचीव्ह नाही करू शकणार. म्हणून आपण ह्या बॅड हॅबिट्सला कायम अवॉइड केलं पाहिजे. Learn to say no firmly in order to avoid bad habits. Always remember, नेहमी लक्षात ठेवा की आपण जर बॅड हॅबिट असतील तर त्याला फर्मली नो म्हणलं पाहिजे. फर्मली म्हणजे काय? तर निश्चय असला पाहिजे आपला की आपण त्याला नाही म्हणणार आहे. Each person should put in efforts to maintain the community's health. प्रत्येक माणसाने आपल्या समाजामध्ये आसपासच्या लोकांच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना, किंवा तो आजारी असेल तर त्याला हेल्प करणं, हे सगळं काय आहे? कम्युनिटी हेल्थ मध्ये येतं. वी मस्ट बी अलर्ट विथ रिस्पेक्ट टू मॅटर्स ऑफ पब्लिक हेल्थ. वी मस्ट बी अलर्ट म्हणजे आपण नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. पब्लिक हेल्थचा जर प्रश्न असेल तर
लोकांच्या हेल्थचा जर प्रश्न असेल तर आपण नेहमी जागृत राहिलं पाहिजे. जसं की आता कोरोनाच्या काळामध्ये आपण मास्क यूज करणे किंवा समोरच्याला मास्क यूज करायला लावणे, म्हणजेच काय, वी मस्ट बी अलर्ट. कारण ते सगळे आपल्या सगळ्यांच्याच फायद्यासाठी, पब्लिकच्या सगळ्या हेल्थसाठी ते फायद्याचं आहे, म्हणून वी शुड बी अलर्ट. होलसम लिव्हिंग लीड्स टू गुड पर्सनल अँड सोशल हेल्थ. होलसम लिव्हिंग म्हणजे आपण पाहिलं निरोगी जीवन, म्हणजे आपल्याला एखादी चांगली हॉबी असणं किंवा दुसऱ्याचा हॅट्रेड आणि एनवी फिलिंग नसणं, किंवा आपण फिजिकल हेल्थ आपली चांगली ठेवायची, म्हणजे काय होतं, आपली पर्सनल आणि सोशल हेल्थ चांगली राहते. वन नीड टू बी फर्म विथ हिमसेल्फ टू अवॉइड बॅड हॅबिट. आपण आपल्या गोष्टींवरती फर्म राहिलं पाहिजे, आपला विश्वास पक्का असला पाहिजे की आपण त्याच्यामुळे आपण बॅड हॅबिट्स अवॉइड करू शकतो. ओके, अंडरस्टूड. A healthy and wholesome life leads to the feeling of, क्वेश्चन आहे खाली एक्सरसाइज मध्ये, हेल्दी असेल आपण जर हेल्दी असो, होलसम असू, तर त्याच्यामुळे कुठली फिलिंग येते आपल्या मनामध्ये, तर फ्रेंडशिप. हेल्दी अँड होलसम लाईफ लीड्स टू द फिलिंग ऑफ फ्रेंडशिप. तुम्ही लेसन जेव्हा रीड करणार तेव्हा तुम्हाला हे सगळे ब्लँक आन्सर्स मिळून जातील. कॉन्स्टंट प्रेझेन्स ऑफ टोबॅको इन द डायजेस्टिव्ह ऑर्गन कॅन लीड टू द कॅन्सर ऑफ. आपण पाहिलं, टोबॅको जर आपल्या डायजेस्टिव्ह ऑर्गन मध्ये राहिली तर कुठला कॅन्सर होऊ शकतो, डायजेस्टिव्ह ऑर्गनचा कॅन्सर होऊ शकतो, कॅन्सर ऑफ डायजेस्टिव्ह ऑर्गन. डॅश डॅश लीड टू द डिसीज ऑफ लिव्हर, इंटेस्टाईन अँड युरिनरी ब्लॅडर. अल्कोहोलिझममुळे होतात हे आजार, लिव्हरचे, इंटेस्टाईन, युरिनरी ब्लॅडर, ते कशामुळे होतात, दारूमुळे. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन कंट्रीज प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट आर इट्स पीपल. आपल्या सगळ्या कंट्रीची डेव्हलपमेंट व्हायची असेल, सगळ्यांची प्रोग्रेस व्हायची असेल, प्रगती व्हायची असेल, तर इम्पॉर्टंट घटक कोण आहेत, तर लोक, आपले इथली लोक म्हणजेच पीपल. गुड कम्युनिटी डॅश डॅश कॅन बी अचीव्ड थ्रू द हॅबिट ऑफ हायजीन अँड गुड हेल्थ. गुड कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन, चॅप्टरचं नावच आहे हेल्थ अँड हायजीन. ब्लँक स्पेस मध्ये काय येईल, गुड कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन. ओके, कॅन यू सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. रीड आउट द लेसन केअरफुली. लेसन रीड करायचं आहे प्रॉपरली, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स लगेच सापडतील. ओके, आणि खाली जे ट्रू और फॉल्स दिले त्याच्यामधले जे रॉंग आहेत स्टेटमेंट त्याला करेक्ट करायचे. एक मी सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. पोल्युशन, स्क्वॅलर, एपिडेमिक्स, ऍडिक्शन अँड इन्सेक्ट बॉर्न डिसीज आर ऑल बेनिफिशियल फॉर अवर कम्युनिटी हेल्थ. बेनिफिशियल म्हणजे फायद्याचे आहेत का हे सगळे डिसीजेस आपल्या, तर नाही, हे रॉंग आहे. पोल्युशन म्हणजे प्रदूषण, स्क्वॅलर म्हणजे अस्वच्छता, हे सगळं, एपिडेमिक्स म्हणजे इन्फेक्शियस डिसीजेस, हे सगळे ऍडिक्शन, इन्सेक्ट बॉर्न डिसीज, हे सगळे हार्मफुल आहेत. दे आर ऑल हार्मफुल फॉर अवर कम्युनिटी हेल्थ असं लिहायचंय तुम्हाला. बेनिफिशियलच्या ऐवजी तिथे काय येईल, हार्मफुल. ओके, खाली दिलंय, डी मध्ये दिलंय, वी कॅन नॉट लिव्ह अ होलसम लाईफ इफ वी टेक केअर ऑफ अवर हेल्थ. तर हे रॉंग आहे. आपण जर हेल्थची काळजी घेतली तर होलसम लाईफ आपलं होऊ शकतं, म्हणून तिथे काय येईल, वी कॅन लिव्ह. कॅन नॉटच्या ऐवजी काय येईल, वी कॅन लिव्ह अ होलसम लाईफ. अंडरस्टूड. ओके, सो everybody read the lesson and try to solve the question answers. Okay, goodbye. Bye, teacher. Bye, ma'am, and thank you. Bye, Bye. ma'am, and thank you. बाय Bye. बाय. रीडिंग करायचंय अनुज, आदेश.